दोस्तों, ही माझी टाटा नेक्सॉन आहे क्रिएटिव्ह प्लस CNG मॉडेल. आणि याच्यामध्ये कॅमेऱ्याचा इश्यू आला होता आणि मग मी काही यूट्यूबवरचे व्हिडिओज पाहिले आणि त्याच्यावर तो कॅमेराचा कन्सर्न म्हणजे मी कॅमेराचं बटन दाबल्याच्यानंतर कॅमेरा ऑन होत नव्हता. आता होतो आहे, पण स्टार्टिंगला होत नव्हता. मग मी व्हिडिओज पाहिले आणि त्याच्यामध्ये एक सेटिंग आहे, ते ट्राय करून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. होईल का नाही माहीत नाही, पण माझ्या गाडीचा झाला आहे म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. परत इथे गेल्याच्यानंतर सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला सिस्टीम येतं. या सिस्टीमला टिक केल्याच्यानंतर इथे फोर्स रिस्टार्टचा ऑप्शन आहे. फोर्स रिस्टार्टला गेल्याच्यानंतर इथे रिस्टार्ट करायचं. रिस्टार्ट केल्याच्यानंतर पूर्ण सिस्टीम ही रिस्टार्टला जाते आणि रिस्टार्टला गेल्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली परत सिस्टीम ऑन होते. ऑन झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडचा इंडिकेटरला लेफ्ट साईड दाखवत आहे, राईट साईडच्या इंडिकेटरला राईट साईड दाखवत आहे, रिव्हर्सला रिव्हर्स येतो आहे. थोडक्यात हा प्रॉब्लेम माझा आत्ता तरी सॉल्व झालेला दिसतो आहे.